29 मिनिटात सलामी झडलेली आहे. शाबास आहे. दंड ठोकलेला आहे आणि कुस्तीला प्रारंभ. बंटी कुमारी आक्रमक कुस्तीगीर आहे. जवळजवळ अनेक खेळीचा मानकरी असणारा महान भारत केसरीची त्याला खांद्यावरती घेतली आणि फक्त महाराष्ट्र केसरीची गदा हुडकावली दिली. काही काही पैलवानांच्या मध्ये हे योग नसतो असं म्हणण्याचं चुकीचं करू नये. त्यामध्ये अनेक पैलवान महाराष्ट्र केसरी पासून वंचित झालेले आहेत. माऊली जमदाडे असेल, असलम काजी पैलवान असेल, असे अनेक पैलवान, योगेश गोमारे असेल, असे अनेक पैलवान या महाराष्ट्र केसरी पासून वंचित राहिले. मी 2 वर्षापूर्वी कर्नाटकातलं येळूरचं मैदान, मोठं मैदान होतं, कुंडलच्या मैदानासारखं तिथं होतं निवेदक. 70 पैलवान पाहुणे आले होते आणि या पाहुणीने तिथं भारतातल्या कुठल्याही पैलवानाबरोबर लढण्याचं आव्हान जाहीर केलं होतं त्या महाराष्ट्र मैदान येळूरला, कर्नाटकला. एवढी उंची, अशी तब्येत, हे परमेश्वरी वरदान लाभलेले काही पैलवान असतात. त्याचा एक माऊली मास्टर चंद्ररामची तब्येत होती. काही पैलवान असे असतात. माऊली आज 51,000ची लढत गाणगावच्या मैदानाला नालेपीर हैदर रोडच्या निमित्तानं. जरा टाळ्या वाजून अभिनंदन करूया देंगेदारांचा निराबदारांचं. वा रे वा. सरपंच केसरी किताबाची लढत आणि हेंद्र चव्हाण या खानदाराकडून कुस्ती आणि राबणाऱ्या देंगेदारांचा सगळ्यांचा कष्ट फळाला. तडाखेबाज मैदान, तडाखेबाज कुस्त्या, पावसाचा तडाख्या नालेपीर हैदर दैवताला थांबवलेला. कौतुकाने अभिनंदन आहे तुमचं. हप्ते भरण्याचा प्रयत्न माऊलीने केला होता, परंतु पहिल्या गेली कुस्ती. फार मोठा इतिहास असणारा कुस्ती हा खेळ. त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुग आणि कलियुगापासून चालत आलेली कुस्ती. रामायण महाभारतामध्ये देखील अनेक कुस्त्यांचे उदाहरण सध्या आपल्याला वाचायला मिळत आहे. कृष्ण आणि चारुळाची कुस्ती परत मगर मिठी हा भरण्याचा प्रयत्न माऊलीने केलेला आहे. माऊलीना परंतु तिकडून काउंटरसाठी चड्डी पकडलेली आहे. बंटी कुमारला तितकंच दगडाचं विचार केली आहे. आणि या कांगड्याला फार मोठा वारसा आहे. अधिकाऱ्यांचा, कर्तृत्ववीरांचा, पैलवानांचा. फक्त आता उणीव दिसायला लागली लाल मातीच्या पैलवानांची. ही परंपरा मोडू नका, थांबवू नका. गावाला मोठ्या मोठ्या इमारती बांधल्या म्हणजे गाव मोठं कोण म्हणत नाही बरं का, पण मोठमोठे अधिकारी, मोठी कर्तृत्वान पोरं पैलवान खेळाडू पोरं ज्यावेळी उदयाला येतात, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, ऑलिम्पिक म्हणून नावारूपाला येतात, त्यावेळेला त्या गावाचा इतिहास संपूर्ण देशामध्ये लिहिला जातो. याला मोठेपण म्हणायचं. एकेरी पठाला लागण्याचा प्रयत्न परत एकदा तिथं परत हप्ते भरण्याचा प्रयत्न आहे. उंचीचा आणि ताकदीचा फायदा घेऊन लढणारा माऊली आहे बघा. याला समीकरण म्हणतात बुद्धीचं आणि बलाचं, दिलाचं आणि धाडसाचं, तंत्र आणि शास्त्राचं. हे सगळं असावं लागतं कुस्तीला. शारीरिक बळाबरोबर बुद्धी चातुर्य एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. शारीरिक बळाशिवाय बुद्धी चातुर्य लुणे पडते आणि बुद्धी चातुर्याशिवाय शारीरिक बळ तिथे पडते आहे. त्या दोन्हीचा संगम साधावा लागतो. त्याला ही कुस्ती म्हणतात. शनी चालू लावण्याचा प्रयत्न कुस्तीकडे गेलेला आहे आणि कब्जा घेतलेला आहे. तो माऊली जमदाड्यानं कब्जा आपल्या प्रतिस्पर्ध्यावरती घेतलेला आहे, धरून आणलेल्या खाली. बंटी कुमारनं छडी टांग लावण्याचं धाडस केलं होतं, पण 4थ्या मिनिटाला खाली घेतलं आणि मानसला क्रश करण्यामध्ये ताकद कमी करून प्रतिस्पर्ध्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न
म्हणून पैलवानांचे मान देखील हत्तीच्या मानाप्रमाणे ताट असणं ही काळाची गरज आहे. मला आता कस ताट मानेची आणि ताट करण्याची पोरं शेतकऱ्या कष्टकऱ्याच्या कुटुंबात तयार व्हावी या शाहुराजांचा सिद्धांत. त्यांच्या अंतःकरणाच्या आणि विचाराची गोष्टी अभ्यासलीचा की मग शाहुराजे काय या मला कळतात तोपर्यंत नाही कळत. साधाला मानेचं बळ काढलं की ना फळावर करत नाही, हत्तीच्या मानेचं बळ गेलं की हत्ती सोंडवर करत नाही, आणि पैलवानाच्या मानेचा कस गेला की पैलवान कुस्ती करत नाही. ही कुस्तीत आणि मर्दाची समीकरण रणांगणातली तेच सांगितलं त्यांनी. मानावरती घुटला ठेवलेला होता परंतु तो काढलेला आहे. परत काहीतरी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी माऊली आणि किस्सा या नावावरती नवंबर काढून किस्सा मारलेला आहे. आणि परत एकदा सर्वांचा आभार मानून माऊली संघाने नवंबर काढून किस्सा या नावावरती लिहिलेले अभिनंदन आहे. परत एकदा सर्वांचा आभार मानून या ठिकाणी हा कार्यक्रम संपला जाहीर करतो आहे. धन्यवाद. रंगीत